नमस्कार मंडळी, मी उज्ज्वल केकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज मला एक चॉकलेट केकची ऑर्डर आलेली आहे, जो एक थीम केक आहे। हा चॉकलेट केक एक लक्झरियस बाईक केक मला बनवायचा आहे। तर मग चला सुरुवात करूया। या केकसाठी मी आधी चॉकलेट स्पॉन्ज जो आहे तो बेक करून घेतला। त्यानंतर चॉकलेट क्रीमने त्याचं आयसिंग आणि फ्रोस्टिंग करून हा केक इथे रेडी करून घेतलेला आहे आणि हा केक फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिला। त्यानंतर बर्थडे बॉयचं नाव मला या केकवर डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी मी चॉकलेटचे अल्फाबेट्स जे आहेत, लेटर्स जे आहेत ते आधी रेडी करून घेतले। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फॉन्डंट किंवा व्हाईट चॉकलेट कंपाऊंड वापरून सुद्धा हे लेटर्स तयार करू शकतात, पण मी इथे डार्क कंपाऊंड यूज करते। तर मी गोल्डन डस्ट ह्या सगळ्या लेटर्सला लावून घेतली आहे, जेणेकरून एक शायनी इफेक्ट या लेटर्सला येईल आणि केकवर हे लेटर्स जे आहेत ते उठून दिसतील। ब्रशच्या मदतीने मी ही सगळी गोल्डन डस्ट जी आहे ती या सगळ्या अल्फाबेटला लेटर्सला लावून घेतलेली आहे। इथे आता आपले हे लेटर्स रेडी झालेले आहेत। तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। केक जो आपण चिल होण्यासाठी ठेवलेला होता तो फ्रीजमधून मी काढून घेतला आहे आणि मग त्याच्यावर चॉकलेट गनाशने त्याला कवर करून घेतलेलं आहे। चॉकलेट गनाश बनवण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी 2:1 हे प्रमाण घ्यायचं आहे। म्हणजे 200 ग्राम चॉकलेट असेल तर 100 ग्राम तुम्हाला क्रीम घ्यायची आहे आणि तुम्हाला ते गनाश बनवायचं आहे। त्याच्यानंतर याच्यावर मी जे अल्फाबेट्स तयार केले होते ते मी तिथे अरेंज करून घेतले आणि त्याच्यानंतर व्हाईट चॉकलेटने त्याच्यावर एक लेयर तयार केली, ज्याच्यावर मला बाईक ठेवायची आहे। ही बाईक मी फॉन्डंटची तयार केलेली नाही आहे, रेडीमेड बाईक आहे आणि ही बाईकला चॉकलेट गनाश जे आहे ते चिटकायला नको आणि बाईक देखील खराब व्हायला नको। शिवाय एक ग्लॉसी आणि एक क्लासिकल लुक येण्यासाठी मी तिथे व्हाईट चॉकलेटची एक चादर अंथरली आणि त्याच्यावर ती बाईक ठेवली। त्याच्यानंतर फ्लॉक्स बॉल, चोक शुगर बॉलने हा पूर्ण केक मी डेकोरेट केला। सेंटरला एक बर्थडे टॅग लावून घेतला। तर मग मंडळी, आजचा केक कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पेजवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे पुढचे नोटिफिकेशन मिळत राहतील। हाईपवर क्लिक करून व्हिडिओला पॉईंट्स द्यायला विसरू नका आणि अशा छान छान आयडियासाठी आमच्या चॅनलला कनेक्टेड राहा। बी क्रिएटिव्ह, बी इनोव्हेटिव्ह, स्टे कनेक्टेड। थँक्स फॉर वॉचिंग।